नमस्कार मित्रांनो, शिक्षक ऑनलाईन बदल्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, शिक्षकांच्या ज्या ऑनलाईन बदल्या होत्या त्या 2022च्या बदल्या जी प्रक्रिया होती ती पूर्ण झालेली आहे आणि त्यामध्ये काही आक्षेपसुद्धा घेण्यात आलेले होते। तर आता 2023च्या ज्या बदल्या होणार आहे त्यामध्ये शासनाचं जे सुधारित धोरण आहे त्यानुसार ते होणार आहे। तर शिक्षक ऑनलाईन बदल्यामध्ये सर्वात पहिला टप्पा म्हणजे आंतरजिल्हा बदल्यांचा। तर आंतरजिल्हा बदल्या 2023मध्ये ज्या होणार आहे त्याचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि तो शासन निर्णय जो आहे तो शासनाच्या सुधारित धोरणानुसार निर्गमित झालेला आहे। तर मित्रांनो, तो शासन निर्णय आज दिनांक 23 मे 2023ला निर्गमित झालेला आहे आणि त्या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शिक्षक ऑनलाईन बदल्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा GR आता आपण पाहणार आहोत। आंतरजिल्हा बदल्या 2023च्या शासनाच्या सुधारित धोरणानुसार होणार आहे आणि त्याचा शासन निर्णय 23 मे 2023ला निर्गमित झालेला आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून निर्गमित झालेला आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत। 12 पानाचा हा GR आहे मित्रांनो। आपण थोडक्यामध्ये याची माहिती बघणार आहोत आणि या GRची डाउनलोड लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन आपण हा डाउनलोड करून घेऊ शकता। तर बघा, वर विषय दिलेला आहे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण। महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा हा शासन निर्णय आहे आणि हा जो शासन निर्णय आहे मित्रांनो हा 23 मे 2023ला निर्गमित झालेला आहे। तर संपूर्ण आता आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत। वाचा, शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे, मागील या बदली संदर्भात जे शासन निर्णय निर्गमित झालेले होते ते पूर्ण दिलेले आहे, प्रस्तावना दिलेली आहे इथे थोडक्यामध्ये। त्यानंतर शासन निर्णय दिलेला आहे। बघा, उपरोक्त बाबीचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या धोरणाबाबत नव्याने विचार करायचा निर्णय घेतलेला आहे। त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णय अधिक्रमित करून आता जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठी या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारित धोरण निश्चित करण्यात येत आहे। तर सुधारित धोरण कशा प्रकारे असणार आहे ते खालील बाबी त्यामध्ये दिलेले आहे। महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवामधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक देण्यास व बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यासह संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत। आंतरजिल्हा बदलीसाठी विचारात घ्यायच्या बाबी, ज्या शिक्षकाला आंतरजिल्हा बदली हवी आहे अशा शिक्षकांची संबंधित जिल्हा परिषदेमध्ये त्या वर्षाच्या 31 मे अखेर किमान 5 वर्ष सलग होणे आवश्यक आहे। तसेच तो शिक्षक त्या पदावर कायम असणे आवश्यक आहे। या 5 वर्षाच्या कालावधीत संबंधित शिक्षकाच्या शिक्षण सेवा या पदावर असलेल्या कालावधी विचारात घेतला जाईल। विशेष संवर्ग भाग 1 आणि 2 मधील कर्मचाऱ्यांना सेवेची मर्यादा 3 वर्षाची असेल। तर विविध इथे बाबी दिलेल्या आहे त्या संदर्भात। त्यानंतर खाली जर आपण आलो तर मित्रांनो, इथे जे संवर्ग आहे त्यानुसार दिलेलं आहे। विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यामध्ये संवर्ग अंतर्गत खालील शिक्षकाचा समावेश होईल। तर संवर्ग भाग 1 मध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी कोणकोणत्या शिक्षकांचा समावेश होईल ते इथे संपूर्ण दिलेले आहे, त्याचे मुद्दे। त्यानंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 म्हणजे पती पत्नी एकत्रीकरण, त्यासाठी इथे दिलेले आहे काही सूचना, यानुसार ते होणार आहे। आणि सर्वसाधारण संवर्ग। तर अशा पद्धतीने इथे संपूर्ण माहिती या GRमध्ये दिलेली आहे। आपण पूर्ण हा GR वाचन करणार नाही, इथे 12 पानाचा GR आहे मित्रांनो आणि संपूर्ण सुधारित धोरण या GRनुसार आंतरजिल्हा बदलीसाठी असणार आहे 2023च्या। तर खाली जर आपण आलो इथे तर बघा, हा जो शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा संकेतांक हा आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने पो. देशमुख, उपसचिव, महाराष्ट्र शासन। आणि मित्रांनो, याच्या खाली आपल्याला इथे एक परिशिष्ट दिलेलं आहे आणि त्यानुसार
बघा परिशिष्ट शासन निर्णय ग्रामविकास विभाग क्रमांक चे सहपत्र. तर इथे बघा कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव, इथे संपूर्ण हे सहपत्र दिलेलं आहे, हे आपल्याला भरून द्यायचं आहे. तर कर्मचाऱ्याचे नाव असणार आहे, इथे धारण केलेल्या पदाचे नाव, नोकरीचे सध्याचे ठिकाण, तालुका, जिल्हा, इथे संपूर्ण माहिती आपल्याला अशा पद्धतीने भरून द्यावी लागणार आहे. बदलीचा संवर्ग कोणत्या संवर्गामध्ये ते येणार आहे, विशेष संवर्ग भाग 1, 2 किंवा मग सर्वसाधारण. तर अशा पद्धतीचा हा GR आहे. वरील जिल्ह्यामध्ये बदली मिळाल्यास मी त्या जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक पदावर रुजू होण्यास तयार आहे. मी मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक असून वरील जिल्ह्यात बदली मिळाल्यास मला पदावोन्नत होण्याची वेतनोत्ती परत करावी लागेल याची जाणीव असून त्यास माझी सहमती आहे. आंतरजिल्हा बदली झाल्यास संबंधित बदलीने ज्या जिल्हा परिषदेमध्ये हजर होणार आहेत त्या जिल्हा परिषदेमध्ये हजर झाल्याच्या दिनांकानुसार सेवा ज्येष्ठता निश्चित करण्यात येईल याची मला जाणीव आहे. वरीलपैकी लागू नसेल ते खोडावे. वरील माहिती चुकीची असल्यास मी शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र राहीन. अर्जदाराची स्वाक्षरी, नाव आणि पदनाम. तर मित्रांनो संपूर्ण GRचं वाचन केल्यानंतर आपल्याला संपूर्ण बाबी यामध्ये लक्षात येणार आहे. हा शासनाचा सुधारित धोरणानुसार हा GR असणार आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आंतरजिल्हा बदल्या 2023साठी. तर मित्रांनो शासनाकडून अत्यंत महत्त्वाचा हा जो शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा जो शासन निर्णय हा आंतरजिल्हा बदली 2023साठी असणार आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची माहिती आपण शिक्षक बदली संदर्भात जाणून घेतलेली आहे. मित्रांनो या GRची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन आपण हा डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.